मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 44, गाथा नंबर 27, गाथा पाठ. जे दिट्टे तुट्टंतील कम्मई पोव की आईं तो परु जाणहि जोइया देहे वसंतुन कईं. जो पूर्वकृत सब कर्म आत्म दर्शन से क्षण मात्र में ही नष्ट हो देह सब सको क्यों नहीं तुम जानते. आचार्य योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ. यामध्ये आचार्य स्वतःला संबोधन करून सांगतात की हे योगी, जे योगेंद्र देव आचार्य स्वतःला सांगतात की त्या सिद्ध अवस्थेमध्ये असणारे सिद्ध परमात्मा त्यांच्यासारखा तुझ्यापाशीही शुद्ध आत्मा आहे. आणि आजपर्यंत ज्या ज्या जीवाने कर्मनाश करून मोक्ष अवस्था प्राप्त केलेली आहे ते प्रत्येक जीव त्यांनी बांधलेले त्यांचे पूर्वीचे कर्म, मिथ्यावस्थेत बांधलेले कर्म असो किंवा सम्यक दर्शनाची प्राप्ती झाल्यानंतर कर्म बांधलेले असो किंवा 13व्या गुणस्थानामध्ये केवळ ज्ञान झाल्यानंतर जे बांधलेले कर्म आहे, हे सर्व कर्म त्यांनी कशाने नष्ट केले तर स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानाने. किती जरी काळातले कर्म असेल तर ते नष्ट होतात. मग असा तुझा स्वतःचा शुद्ध आत्मा तुझ्यापाशी आहे, मग त्याला तू असं का जाणत नाही की मी सिद्धासारखा सुद्धा तसाच पूर्ण सिद्ध स्वरूप आहे, असं आचार्य स्वतःला सांगतात, शिष्यांना सांगतात. भविष्य काळामध्ये येणारे जे जीव आहेत, ग्रंथाचं अध्ययन करणारे, त्यांनाही आचार्य स्वावलंबाचा मार्ग सांगतात, परावलंबापासून दूर करण्याचा उपदेश देतात. 45 पानावरती. जिस परमात्मा को सदा आनंद रूप वितराग निर्विकल्प समाधि रूप निर्मल नेत्रों द्वारा देखने से शीघ्र ही निर्वाण रोकने वाले पूर्व उपार्जित कर्म चूर्ण हो जाते हैं. ज्या परमात्म्याला कथा आहे, ज्ञान आणि आनंद स्वरूप आहे, वितराग आहे, त्याच्या स्वभावामध्ये राग नाही, निर्विकल्प अशा समाधीस्वरूप निर्मल नेत्राच्या द्वारे. त्या नेत्राची उपमा ज्ञानालाही दिली जाते आणि नेत्राची उपमा दर्शनालाही दिली जाते. जसं चेतना एक गुण आहे आणि त्या चेतना गुणाची दर्शन चेतना आणि ज्ञान चेतना 2 पर्याय आहेत. किंवा भेद नयाने दर्शन गुण आणि ज्ञान गुण 2 आहेत. मग दर्शन आणि ज्ञान गुणाला 2 नेत्र म्हटले जातात. एक दर्शनरूपी नेत्र आणि एक ज्ञानरूपी नेत्र. कधी सांगतात नेत्र 2 आहे, तर त्या ठिकाणी प्रमाणाला एक नेत्र म्हणणार आणि नयालाही एक नेत्र म्हणणार. जे अशा प्रकारे तुझा आत्मा जो निर्मल आहे, अशा ज्ञानाच्या द्वारे
तू काय कर त्याला पहा. आणि केव्हा शीघ्रही वेळ करू नको त्याला आता. आणि निर्वाणाला रोखणारे कोण आहे? पूर्व उपार्जित कर्म. आता पूर्व उपार्जित कर्म दोन प्रकारे घ्यायचेत आपणाला. एक पूर्व उपार्जित कर्म अनुपचरित अर्थभूत व्यवहारणे ज्ञानावरणादी 8 कर्म हे पूर्व उपार्जित द्रव्य कर्म आहे. मग त्या 8 कर्मामध्ये जीवाला संसारामध्ये रोखण्यासाठी मुख्य कोणतं कर्म आहे? जीवाला संसारामध्ये मोक्षाला न जाण्यासाठी रोखणारं कोणतं कर्म मुख्य आहे? आयु कर्म. मोहनी जर आर्यंताला गेले, दर्शन मोहनी गेला, चारित्र मोहनी गेले, एक सामान्य रूपाने म्हटलं जातं मोहनीय कर्म. मग त्या मोहनीयामध्ये दर्शन मोह आणि चारित्र मोह दोन्हीही कर्म जीवाला संसारामध्ये रोखतात. मग दर्शन मोह चारित्र मोह जरी गेले 13व्या गुणस्थानामध्ये खाली 4थ्या ते 7व्यामध्ये, तरी मोक्ष झालेला नाही. मग मोक्षला रोखण्यासाठी इकडून सांगणार की आयु कर्म जे तुम्ही बांधलेले आहे ते आयु कर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला मोक्ष होत नाही. एक. आणि बांधलेले आयु कर्मामध्ये आबाधा काल असते का नाही? आयु कर्मामध्ये आबाधा काल असतो का नाही? मग आचार्य सांगतात आयु कर्मामध्ये आबाधा काल असत नाही. कारण सत्ता सांगितली पण आबाधा काल नाही. समजा आता आपण मनुष्य गतीमध्ये आहोत आणि आपण सर्वजण सामुदायिक स्वाध्याय करत आहोत. मग सामुदायिक स्वाध्याय करत असताना ज्ञानाच्या अपेक्षेने सविकल्प ज्ञानाची परिणती आहे. चारित्राच्या अपेक्षेने शुभ भाव आहे आणि श्रद्धेच्या अपेक्षेने हे जिनवाणी मला नियमाने कल्याण करणारीच आहे, ही श्रद्धा आहे. मग आता मुख्यतः चारित्राला मुख्य देऊ. जिनवाणीचा स्वाध्यायाचा परिणाम चारित्राच्या अपेक्षेने शुभोपयोग म्हटला गेला. आणि त्याच वेळेला ज्ञान सविकल्प आहे. मग ज्ञानाची सविकल्प अवस्था, चारित्राचा शुभोपयोग परिणाम. आणि आत्ता आपणाला आयुचा बंध झाला तर 4 गतीमध्ये कोणत्या आयुचा बंध होणार? देवगतीचा. कारण देवगतीच्या आयुच्या बंधाच्या वेळेला शुभ परिणामच असतात. म्हणजे देवायू बांधली, मग बांधलेली देवायू त्याची आबाधा असेल का? नाही. मग आबाधा कोणाला म्हटलं? बांधलेले कर्म जेवढ्या काळापर्यंत तुम्हाला फलदान शक्ती देत नाही, बाधा उत्पन्न करत नाही, तोपर्यंत त्याला आबाधा म्हटलं. आणि आबाधा काळ संपल्यानंतर उद्याला आल्यानंतर फळ देतात. मग आता आपण देवायू आणि देवगती दोन्ही बांधलेली आहे. मग आता ती गती बांधलेली आहे ती आबाधामध्ये आहे का? नाही. गतीचा बंध झालेला आहे, ती सत्तेमध्ये आहे, उद्यामध्ये नाही. मग उद्यामध्ये नाही, सत्तेमध्ये त्याला आबाधा म्हणायचं नाही. सत्ता मात्र त्याची विद्यमान आहे. आणि जेव्हा आपलं बुद्धिमान आयु संपेल आणि बद्धमान आयुचा उदय येईल
तर आपण मनुष्य गतीतून जाताना शरीर कोणाचं आहे? आकार शरीराचा, मनुष्याच्या शरीराचा आकार आहे. आणि विग्रह गतीमध्ये जाताना आपण मनुष्य आहोत का देव आहोत? आकार मनुष्याच्या शरीराचा आहे. पण आता उदय कोणाचा सुरू झाला? म्हणजे याचा अर्थ काय झाला? विग्रहगतीमध्ये शरीर मनुष्याचं आहे आणि उदय देवाचा सुरू झाला. आणि देवगतीमध्ये गेलो नाही, देवाचं शरीर प्राप्त केलं नाही, तरी काय आहे? देवगत्यानुपूर्वी. मग त्या ठिकाणी देवगती कर्माचा उदय सुरू झाला आणि त्या स्थानामध्ये उत्पन्न झाल्यानंतर 6 पर्याप्तीची पूर्णता झाल्यानंतर मग तिथे देवायुचे निषेध उदयाला आले. म्हणजे तेव्हा तिथे देवायुची उदय असतो, अबाधा काल असत नाही. म्हणजे अनंत भगवान जे जे जीव मुक्तीला गेले त्यांनी आयु कर्माचा नाश करून मोक्षाला गेलेले आहेत. मग बाकीचेही कर्म आहेत, नाही असं नाही, पण आपणाला पराधीन बांधून ठेवण्यासाठी आयु कर्म हे त्याला मुख्य दिलं. मग त्याला उदाहरणं देताना कोणतं उदाहरण दिलं होतं? मनुष्याला आयु कर्माने बांधून ठेवलेलं आहे. तर पूर्वीच्या बादबोल कथेमध्ये 8 चित्र काढले होते. 8 कर्मासाठी 8 चित्र काढले होते. त्यामध्ये आयु कर्मासाठी कोणतं चित्र काढलं होतं? एखाद्या कैद्याला बेड्या घालून ठेवल्या, हातामध्ये आणि पायामध्ये बेड्या घालून ठेवल्या, तर तो आता पराधीन झाला, त्याला इकडे तिकडे कुठे हलता येत नाही. आणि जेव्हा बेड्या त्याच्या काढल्या जातील तेव्हा तो स्वच्छंद विहार करू शकतो. मग तसं इथे आयु कर्माच्या उदयामुळे, सद्भावामुळे, बंधामुळे मनुष्य आयुचा जोपर्यंत उदय आहे 14व्या गुणस्थानाच्या अंत समयापर्यंत, तोपर्यंत हा जीव केवळ ज्ञानी होऊन सुद्धा बंधनामध्ये बद्ध आहे. मग 14व्या गुणस्थानाचा अंत समय, 4थ्या शुक्ल ध्यानाचा अंत समय, ऊर्ध्वगमन स्वभावाची उत्पत्ती आणि लोकांच्या अग्रभागामध्ये जाऊन स्थित राहणे आणि शरीर कापरासारखं उडून जाणं, ही सर्व क्रिया एक समयात होते. ऊर्ध्वगमन जाऊन मध्यलोकातून जाणे एक समय, त्याच समयाला 4 आघाती कर्माचा अभाव, त्याच समयाला परम औदारिक शरीराचे परमाणू विघटित झाले, जी एक समयामध्ये हे सगळे कार्य त्या ठिकाणी होतात. मग तेव्हा तो जीव कसा झाला? स्वाधीन झाला. मग तसं हे आयु कर्म जे आहेत पूर्वीचे, ते काय होणार आहे? चूर्ण नष्ट होणार आहेत. मग बांधलेले कर्म नष्ट का होणार आहेत? शाश्वत का राहणार नाही? तर जे परद्रव्य आहे, काय परद्रव्य आहे, भिन्न आहे, ते आलेले आहे जीवाकडे पाहुणे, आणि आलेले पाहुणे निमाणे परत जाणार. तुमची कन्या अमेरिकेला आहे, कुणाची कन्या आहे? तुमचीच आहे. आणि तुम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर कोण आहात? पाहुणे.
मग आपल्या मुलीच्या घरीसुद्धा आपण पाहुणे, आणि मुलगी आपल्या घरी आली तर ती पाहुणे. लग्न नाही होत झाल्यानंतर हे सगळं आहे. लग्नाच्या अगोदर ते आपल्या आणि आपण त्यांच्यात पाहुण्याचा संबंध नाही. मग इथून जाताना आपण गेलो आणि येण्याचं तिकीटही काढून गेलो. म्हणजे याचाच अर्थ काय झाला? येणारे पाहुणे जाण्यासाठीच आलेले आहेत. अभिषेकाला लोक येतात. कशासाठी येतात? अभिषेक करून आपण शास्त्राला कशाला येतो? जाण्यासाठी. जे निश्चित ठरलेलं आहे. तसं येणारे कर्म सिद्धांताच्या अपेक्षेने स्वयं येतात आणि आपल्या स्वतःच्या कारणाने स्वयं जातात. जीव त्या कर्माला नष्ट करत नाही. मग जीव कर्माला नष्ट करेल तर सकाळी काय चाललंय समयसारमध्ये? एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याची क्रिया परद्रव्याच्या प्रदेशामध्ये प्रवेश करून त्याला जर नष्ट करतो असा मानणारा जीव द्विक्रियावादी आहे. आणि जो द्विक्रियावादी आहे तो जिनमताच्या बाहेर आहे, मिथ्यादृष्टी आहे. मग कसं इथे जीव तुमचे बांधलेले कर्म नष्ट होणार आहे. मग व्यवहारण्याने आम्हीच बांधले आणि आपणच नष्ट करणार आहोत. आगम भाषेच्या अपेक्षेने, अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने आपण द्रव्य कर्म बांधले नाही, आपण भाव कर्म बांधलेले आहेत. मग भाव कर्माचा नाश झाल्यानंतर द्रव्य कर्माचा नाश स्वयं होतो. जसं अमित गती आचार्यांचं सामायिक पाठ आहे. मग त्या सामायिक पाठमध्ये त्यांनी एक ओळ लिहिली. का सांगितलं? की शरीराची जर त्वचा जळाली तर काय होतं? रोम आपल्या आपण जळून जातात. जी त्वचा जळाली आहे आणि केस तसेच राहिले असं नाही. म्हणजे जिथे कातडी जळालेली आहे तिथे रोम आपल्या आपण नष्ट झालेले आहे. मग जिथे भावकर्म नष्ट होतात तिथे द्रव्य कर्म स्वयमेव नष्ट होतात, त्याला करावं लागत नाही. कारण जीवाच्याच भाव कर्माच्या द्वारे द्रव्य कर्म आलेले आहेत. काय? जीवाच्या भाव कर्माच्या द्वारे द्रव्य कर्म आलेले आहेत. ते द्रव्य कर्म कधी जीवाला विनंती करतात, आम्हाला तुमच्याकडे ओढून घेऊ नका, कारण आम्ही जोपर्यंत स्वतंत्र आहोत तोपर्यंत आम्ही सुंदर आहोत, आणि तुम्ही परिणाम केला, मी तुमच्यापाशी आलो तर आम्ही असुंदर होतो. मंगल तुम्ही आम्हाला डब्यात दिले की नाही? का तर वस्तू खायला दिली, ती सुंदर आहे का नाही? कुठेपर्यंत सुंदर आहे? डब्यामध्ये ठेवलेली आहे तोपर्यंत ती सुंदर स्वादिष्ट आहे, आणि ती जर पोटात गेली तर असुंदर अस्वादिष्ट, बघायला नको वाटते. तिकडे चौकात मिठाईचे दुकान आहे. समजा एक चर्चा, ते गिराईक खरेदी करायला आल्यानंतर ते मिठाईच्या वस्तू म्हणतात, आम्हाला घेऊन जाऊ नका, आमची इथे शोभा आहे, सुंदर आहे, आणि तुम्ही आम्हाला घेऊन गेला घरी, स्वहा केला तर
आमची सुंदरता सगळी बिघडते. तसं हे कर्म म्हणतात जीवाला, अरे तुम्ही आम्हाला ओढून घेऊ नका, आम्हाला सुंदर आम्ही बाजूला राहू दे. पण ते कर्माण वर्गणा कर्म जीवाशी बांधल्यानंतर सप्त धातुरूपाने त्या पुद्गलाचं परिणामन होतं. म्हणून आचार्य सांगतात, भाव कर्मामुळे मी संसारात बांधलेलो आहे हे निर्णय करा. द्रव्य कर्मामुळे मी बांधलेलो नाही, संसारामध्ये नाही. कारण एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यामध्ये उपादान रूपाने कार्य करत नाही. निमित्त नैमित्तिक संबंध आहे, कर्ता कर्म संबंध नाही. मी सांगत आहे निमित्त, तुम्ही ऐकत आहात नैमित्तिक उपादान. मी तुमच्यामध्ये तुम्हाला ज्ञान देत नाही, तुम्ही माझ्यामुळे तुम्हाला ज्ञान होत नाही. मी शास्त्र वाचल्यामुळे मला ज्ञान झालं नाही, डोळे आहेत म्हणून ज्ञान झालं नाही. मग मी ज्ञान स्वरूपी आत्मा आहे म्हणून मला ज्ञान झालेलं आहे. जे पर पदार्थाच्या द्वारे मला ज्ञान होत नाही. म्हणून त्याच्यासाठी परिक्षामक सूत्रामध्ये माणिक नंदी आचार्याने दुसऱ्या अध्यायामध्ये एक सूत्र सांगितलं, न अर्थ आलोक कारण परिच्छेदत्वात् प्रकाश देव गुरु शास्त्र अंधकार हे ज्ञानाचे कारण साधकतम साधन नाहीत. प्रकाशामुळे आपण काय म्हणतो, ज्ञान होतं. अंधकारामुळे ज्ञान होत नाही. मग आता प्रकाश आहे, बुबडाला ज्ञान होतं का विजयभाई? बुबडाला ज्ञान होतं का? नाही. आणि रात्री अंधकारामध्ये आपल्याला ज्ञान होतं का? मग प्रकाश आणि अंधकार त्याद्वारे ज्ञान होत नाही. कारण न अर्थ पदार्थ आलोक म्हणजे प्रकाश ज्ञानाचे कारण नाहीत. कारण न अर्थ आलोक कारण परिच्छेदत्वात, म्हणजे परिच्छेदत्व म्हणजे काय, जे ज्ञानाच्या द्वारे जाणीवेत येतात पदार्थ त्याला म्हणतात परिच्छेदत्वात. मग जे ज्ञानाचे ज्ञेय आहे त्याच्यामधून ज्ञान येत नाही. मग ज्ञानामधून ज्ञान येतं, पर पदार्थामधून ज्ञान येत नाही. मग हे काय आहे, स्वतंत्र स्वाधीन एक द्रव्याच्या गुणाच्या होणाऱ्या पर्यायाची चर्चा आहे. मग जीव आपल्या स्वतःच्या चौथ्या शुक्ल ध्यानाच्या भाव कर्माच्या द्वारे निर्वाणाला प्राप्त होतो. त्यावेळेला स्वयमेव त्याच जीवाने अज्ञान अवस्थेमध्ये अज्ञानाच्या द्वारे केलेले भावकर्म आणि त्याच्याद्वारे बांधलेले द्रव्य कर्म ती स्वयं निघून गेले. अज्ञानाने कर्म येतात आणि ज्ञानाने कर्म जाणतात. मग माझे भावकर्मच अज्ञानरूप बंधाला कारण आहे आणि माझेच भावकर्म मुक्तीला कारण आहे. आपण सगळे घरात 7-8-10 लोक आहोत, दिवस आहे, रात्री झोपलेले आहोत. चोर येईल का घरात? सगळे घरात लोक आहेत त्यांच्या 7-8-10, तर रात्री तरी येतील का चोर? येणार नाही. घरात एवढे लोक आहेत, एखादा दुसरा असेल तरी येतील चोर.
आणि आपण समजा बाहेर गावाला गेलो, मग चोर केव्हा आले? आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो त्यात चोर आपल्या घरी चोरी करायला येतात, आणि ज्यावेळेला आपण घरात असतो चोर बाहेर असतात. तसं आपण आपल्या आत्म्याच्या घरात राहतो, कर्मरूपी चोर बाहेर निघून जातात, आणि आपण बहिरंगातल्या नेयाकडे उपयोग देतो, बाहेर जातो, तर कर्मरूपी चोर आपल्याकडे येतात. जी कर्म बेचारे कोण भूल मेरी अधिकारी म्हणजे माझ्याच चुकीच्याद्वारे मी कर्म बांधलेले आहे. आणि तिथेच आचार्य सांगतात, तुझ्याच ज्ञानाच्या नेत्राच्या द्वारे तू त्या कर्माला शीघ्र नष्ट कर, पूर्वीचे बांधलेले, तर निर्वाणाला रोखणारे कर्म तुरंत नष्ट होतील. पुढे सांगा, अर्थात सम्यक ज्ञान के अभाव में अज्ञान से जो पहले शुभ अशुभ कर्म कमाए थे वे निज स्वरूप के देखने से ही नष्ट हो जाते हैं. मग का ते नाचणी सम्यक ज्ञानाच्या अभावामध्ये काय केलेलं आहे? अज्ञान म्हणजे मिथ्यात्व म्हणजे जे शुभ आणि अशुभ कर्म कमाये थे, का सांगितलं? कमाई केली, आले नाहीत ते. तुमच्या अज्ञानाच्या शुभ अशुभ परिणामाच्या द्वारे तुम्ही कमाई केली होती, ते आले होते. मग तेच काय करणार आहे? निज स्वरूपाला पहा, स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करा. त्या सिद्धातर्कात मी शुद्ध आत्मा आत्ता इथे आहे, त्या तुमच्या परिणामाने ते नष्ट होणार आहेत. आपल्याच परिणामाने कर्म येतात आणि आपल्याच परिणामाने कर्म जाणार आहेत. मग आपल्या पुण्य पापरूपी भाव कर्माच्या द्वारे पुण्य पापरूपी भावकर्म नवीन येणार आहे, आणि वर्तमानाच्या पुण्य पापरूपी भावकर्माच्या द्वारे अनुपचरित तत्वभूत व्यवहाराने द्रव्य कर्म येणार आहेत. जे अशुद्ध निश्चय नयाच्या म्हणजे टच्या अपेक्षेने भावकर्म करतो, तेव्हा अनुपचरित तत्वभूत व्यवहाराने द्रव्य कर्म बांधले जातात. जेव्हा एकदेश शुद्ध भावकर्म होतात, अभेद वृत्तीचा शुद्ध आत्मा विषय करतो, आपातमती श्रुत ज्ञानाच्या जरी त्याला जाणतो, तेव्हा तिथे काय होतं? एकदेश शुद्धी पर्यायामध्ये प्रगट होते, अंशिक कर्म जातात, आणि तो जीव मुनी दीक्षा धारण करून एक अंतर्मूर्त आपल्या स्वतःच्या स्वशुद्ध आत्म्यामध्ये राहील, तर सर्व कर्म नष्ट होऊन जातात. जे कर्म बांधण्यासाठी परनेयार्थ परिणमन आहे, आणि कर्म नष्ट करण्यासाठी स्वनेयार्थ परिणमन आहे. जी वर्तमानातली ज्ञान पर्याय परनेयाकडे जाती, ते नवीन भावकर्म आणि द्रव्यकर्म बांधले जातात, आणि त्याच वेळेला द्रव्यकर्माचाही बंध होतो. म्हणून मग तिथे काय सांगितलं? ते कर्म नष्ट होतात. उस सदानंद रूप परमात्मा को देह में रहते हुए भी हे योगी तुम क्यों नहीं जानते? मग असा जो सर्व कर्माला भावकर्म, द्रव्यकर्म आणि नो कर्म या तिन्हीला नष्ट करणारा असा तुमचा परमात्मा ज्ञान आनंद स्वरूप आत्ता तुमच्या देहामध्ये आहे. मग त्याला तू का जाणत नाही? नसेल
आणाचं आहे तर गोष्ट निराळी, असलाला नष्ट होणार आहे तर गोष्ट निराळी आहे. जे अनादी कालापासून आहे आणि पुढे अनंत कालापर्यंत राहणार आहे. मग आचार्यांनी आपल्याला ॲड्रेस दिला, काय केलेला आहे, ॲड्रेस दिलेला आहे. आणि याचप्रमाणे नेमिचंद्र सिद्धांत देवने बृहद्रव्य संग्रहामध्ये आपल्याला ॲड्रेस दिला. जीवाचे 9 अधिकार सांगताना जीवो ओगो अमूर्तिकत्ता सदेह परिमाणम. बस म्हणजे आज जगामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या देह मात्र प्रमाण आत्म्याचा प्रदेश तुमच्या आत्म्याचे इथेच आहेत. सर्व विकल्प एक क्षणात नष्ट केले. आपल्याला समजा मार्केटमध्ये भाजी आणायला जायचे आहे, मग पट करून जाऊन एका भाजीवाल्याकडे भाजी घेतो का? अनेक ठिकाणी पाहतो आणि आपल्याला जिथे योग्य वाटते त्या ठिकाणी घेतो. मग तसं इथे तुम्हाला आचार्यांनी 3 लोकांमध्ये कुठेही तुम्ही हुडकायला जाऊ नका, एकदम निर्विकल्प करून टाकले तुम्हाला. तुमचा स्वतःचा परमात्मा आत्ता देहामध्ये आहे. रहते हुए रहेंगा था असं म्हटलं नाही. रहेंगा म्हणलं तर भविष्यकाळ, था म्हणजे भूतकाळ. आत्ता आहे. मग त्याला हे योगी, हे मुनी, हे साधू, आचार्य उपाध्याय, हे जीव मिथ्यादृष्टी, सम्यदृष्टी, त्याला तुम्ही का जाणत नाही? मुलाला विचारतो, अभ्यास का करत नाही, पास का झाला नाही, अंघोळ लवकर का करत नाही? मग त्यांनी काही कारणं सांगतात. मग ती कारणं आपल्याला योग्य वाटतात का? तसं आचार्याने आम्हाला सांगितलं, इथं तुझा आत्मा शुद्ध आहे, आता त्याला जाण. नाही शरीर आहे, कुटुंब आहे, व्यापार आहे, नोकरी आहे, कर्म आहे, म्हणून मला जाणता येत नाही. हे सगळ्या गोष्टी तुझ्या अज्ञानाचा भ्रम आहे. मग आचार्य म्हणतात, तुम्ही प्रत्येकजण प्रति समयाला आपल्याला जाणतात, पराला जाणत नाही. हा सिद्धांत आहे, पण तुम्ही त्याला स्वीकार करायला तयार नाही. ज्ञानामध्ये संशयाने रहित निर्णय करायला तयार नाही. श्रद्धेमध्ये श्रद्धान करायला तयार नाही. आणि चारित्र्यामध्ये त्या रूपाने परिणती करायला तयार नाही. तुम्ही कोणत्या बिल्डिंगमध्ये राहता? तुम्ही कुठं राहता? शाश्वत बिल्डिंगमध्ये आहे त्यानं. मग तुम्ही दोघंजण इथने रस्त्याने बोलत निघाला आणि बोलता बोलता तुम्ही दंग होऊन गेला विचार करता करता. मग बिल्डिंगमध्ये जाता, लिफ्टमध्ये बसणार. मग लिफ्टमध्ये बसल्यानंतर तुमचे दोघांचे एकाच मधल्यावर का वेगळे येतील? मग तुम्ही दोघं एकच बटन दाबणार का उतराला? मग एवढ्या जाताना रस्त्याने एकमेक होऊन घरापर्यंत गेला, लिफ्टमध्ये बसला, एकमेक झाला, पण जाताना आपल्या आपल्या घरातच का? हे माझं घर आहे. हे संस्कार वारंवार आपण आपल्यावरती केलेले आहेत. मग कोणाचे केलेले आहेत? परद्रव्याचे संस्कार केलेले आहेत. मग आचार्य तेच म्हणतात, पण करू का थोडं
मग तसं आचार्य म्हणतात की वर्तमानाच्या ज्ञान पर्यायाच्या द्वारे जसं तो परद्रव्याचे संस्कार आपल्यावरती करतो, तसं वर्तमानाच्या प्रत्येक ज्ञानाच्या पर्यायाच्या द्वारे मी ज्ञान आनंद कमातो, एक शुद्ध आत्मा सत्स्वरूप आहे, असे संस्कार तू का करत नाही? याचा अर्थ तू आजपासून हे संस्कार कर आणि आजपासून हे तू संस्कार करशील तर एक एक पर्याय तुझ्या आत्म्यावरती संस्कार करत आहे. मी एक स्वतंत्र जाणणारा पाहणारा शुद्ध आत्मा आहे. हे संस्कार तुला काय करणार आहे? भविष्य काळामध्ये ज्ञान आनंद स्वभाव करून एक आत्म्यालाच पर्यायामध्ये प्राप्त करून देणार आहे. म्हणजे ज्या स्वतंत्र द्रव्याचं चिंतन केलं, मनन केलं, ध्यान केला, अनुभव केला, हे तुम्हाला भविष्य काळामध्ये आणून देणार आहे. मग ज्याचा विचार करता ते तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि ज्याचा परद्रव्य असो किंवा स्वद्रव्य असो ते प्राप्त होणार आहे आपल्या स्वतःच्या परिणामाच्या द्वारे. म्हणून मला आत्ताच्या आत्ता या ठिकाणी जिनवाणी ऐकत असताना सुद्धा आपला उपयोग आपल्या आत्म्याकडे आणा. तर बाहेरमध्ये बेंडबाजा वाजत असेल, मी बोलत असेल, तरी तुमच्या ज्ञान पर्यायाला मी एक न्यायस्वरूप शुद्ध आत्मा आहे असं तुम्हाला जाणण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. आताही बहिरंगामध्ये वाद्य वाजतात. किती प्रकारचे वाद्य असतील? 2, 4, 5 प्रकारचे जे का असतील. समोशनमध्ये किती वाद्य वाजतात? 12.5 करोड वाद्य तिथे वाजत असतात. भगवंताची दिव्यध्वनी फिरत असते. मग भगवंताची दिव्यध्वनी फिरताना त्याला उपमा कुणाची दिली? भगवंताची दिव्यध्वनी फिरते, त्याला उपमा कुणाची दिली आचरणी? मेघ गर्जनासारखी. जसे आकाशामध्ये मेघ गर्जना कर धाड 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 निघतात का नाही? का शांत निघतात? ढग जसे निघतात तसे. मग ती मेघ गर्जनासारखी भगवंताची दिव्यध्वनी आहे. 12.5 करोड वाद्य वाजतात. मुनी आहे, आरिका आहे, शुल्लक आहे, शुल्लिका आहे, देव आहे, देवी आहे, मनुष्य आहे, तिरेंच आहे. मुनी असतात का? मंगल समोशनमध्ये मुनिराज असतात. मग मुनिराजांना 6वं गुणस्थान किती काळासाठी आणि 7वं गुणस्थान अंतर्मुहूर्त. मग भगवंताची दिव्यध्वनी किती वेळ फिरते? 2 तास 24 मिनटं. किती अंतर्मुहूर्त झाले? 48 मिनटाचा एक. 2 तास 24 मिनटं. 2.5 अंतर्मुहूर्त झाले. मग 2.5 अंतर्मुहूर्त
2 तास 24 मिनटं 6 घडी कंटिन्यूस भगवंताची ओमध्वनी चालू आहे. 6 घडी 24 मिनटाचा 1 घडी, तसं 6 घडी म्हणजे 2 तास 24 मिनटं. मग अखंड दिव्यध्वनी चालू आहे. अखंड 12.5 करोड वाद्य वाजतात. मुनिराज ध्यान करतात का नाही? का नुसतं दिव्यध्वनीच ऐकतात 2 तास 24 मिनटं? मग बहिरंगातली दिव्यध्वनी चालू आहे, वाद्य चालू आहे. मग ते बहिरंगातले निमित्त जे आहे आपल्या अपेक्षेने प्रतिकूल, मग ते निमित्त तुम्हाला तुमच्या ज्ञानाच्या पर्यायाचा विषय, तुमचा न्यायक स्वरूप आत्मा जाणण्यासाठी बाधक आहेत का? नाही. वीरसागर महाराजांच्या जीवनामध्ये गृहस्थी अवस्थेमध्ये होते आणि मला वाटतं कुंतलगिरीला तिथे आले होते. कुंतलगिरीला कुठेतरी एका ठिकाणी पंचकलानिकाच्या वेळेला गेले होते तिथे कुंतलगिरीला. मग मला तर कैलासचंद शास्त्री का तिथे आलते. मग सकाळपासून काही क्रिया चालू होत्या आणि मग दुपारी 11:30-12चा टाईम झाला आणि मग पंडितजी त्यांनी सांगितलं मला आता सामायिकला बसायची वेळ झालेली आहे. आणि महाराजांनी ग्रस्त अवस्थेत होते. मग महाराजांनी त्यांना म्हटलं की बहिरंगामध्ये पंचकर्णिक चालले आहे, एवढे आवाज आहेत, अमुक तमुक आहे, मग तुम्हाला सामायिक ध्यान कसं होणार, असं महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला. मग पंडितजीने काय सांगितलं, बाहेर गडबड आहे पण आज गडबड नाही. आज पुढे गडबड आहे का तुमच्या? तुमचं द्रव्य, तुमचे गुण, तुमचे पर्याय सुरक्षित आहेत. मग तुमच्या वर्तमानाच्या ज्ञानाच्या पर्यायाला वर्तमान कारण परमात्मा मी आहे. फक्त एवढा क्षण त्या समोषणमध्ये सुद्धा जीव उपयोग दिव्यध्वनी चालू आहे, सगळे वाद्य चालू आहे. फक्त जो उपयोग कर्णेंद्रियाचा कानाकडून ऐकण्याचा होता, जो उपयोग समोषणमध्ये भगवंताला रूप पाहण्याचा होता, जे थंड हवा स्पर्शेंद्रियाचा विषय होता, सुगंध घाणेंद्रियाचा विषय होता, सगळे विषय तिथे आहेत. फक्त ज्ञानाचा उपयोग आतमध्ये बदलला. मग अशा एवढ्या समोषणमध्ये सुद्धा मुनिराज आपल्या स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करू शकतात, विचार करू शकतात. 7व्या नरकामधला नारकी एवढ्या प्रतिकूल अवस्थेमध्ये शरीर प्रतिकूल आहे, क्षेत्र प्रतिकूल आहे, जीव प्रतिकूल आहे. तत्वसूत्रामध्ये नारकीचं वर्णन करताना नारकी या शब्दाचे काय काय अर्थ सांगितले आरतीजी? नारकी या शब्दाला सांगताना किती प्रकारे त्याचा अर्थ केला? नारकी जे एकमेकामध्ये रत होत नाही, एकमेकाला प्रेम करत नाहीत, ते नारकी. एक जीवाच्या अपेक्षेने सांगितलं, क्षेत्राच्या अपेक्षेने प्रतिकूल आहे, शरीराच्या अनुकूल नाही. प्रतिकूल क्षेत्र आहे, भूमी, त्या भूमीचा गंध, त्या भूमीचा स्पर्श, ते नारकी शरीर. एवढी सगळी तिथे प्रतिकूलता आहे का नाही? आहे. मग पहिल्या नरकापेक्षा खालच्या नरकामध्ये जास्त प्रतिकूलता आहे. 7व्या नरकामध्ये आणि पहिल्या नरकामध्ये नारकी कुठे जास्त असतात? पहिल्या नरकात का 7व्या?
पहिल्या नरकात नारकी जास्त, 7व्या नरकामध्ये कमी आहे. पण पहिल्या नरकामध्ये 32 लाख काय तर बिळ आहेत. ते काय एकूण 84 लाख बिळ टोटल होतात. त्याच्यात 7व्या नरकामध्ये कमीच बिळ आहेत, 5 का काही बिळ आहेत, तेवढेच आहेत, जास्त नाही ते. मग तिथे नारकी बिळ कम, नारकी पण कमी. कारण त्यांची शिराची उंची 500 धनुष्य आहे. सगळ्यामध्ये उंची जास्त आहे तिथे नारकींची. मग उंची जास्त, क्षेत्र कमी, म्हणून तिथे नारकी कमी. तरी तर तुझं ते असंख्यातच आहे. पण पहिल्या नरकापेक्षा तो मग अशा 7व्या नरकामध्ये उत्पन्न झाल्यानंतर अंतर्मुहूर्तानंतर कोणी नारकी प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो. म्हणजे शुद्ध आत्म्याला जाणून सम्यक दृष्टी होतो. कोणी जीव काही काळानंतर क्षौक्षमिक सम्यक दृष्टी होतो. एवढ्या प्रतिकूल स्थानामध्ये सुद्धा आत्म्याचं ध्यान करून सम्यक दृष्टी क्षौक्षम प्राप्त करू शकतात. मग त्या पहिल्या नरकापासून 7व्या नरकापर्यंत तेवढी प्रतिकूलतामध्ये आपल्याला किती प्रतिकूलता टक्के आहे? त्यांच्या अपेक्षेने किती प्रतिकूलता आहे? किती टक्के? 0.0 त्यांच्या अपेक्षेने. तुम्हाला मे 15-20 गेल्यानंतर तुम्हाला ऊन कम होऊन जाईल. तिथे जैसे थे तैसे. मग अशामध्ये ते सम्यक दर्शन आत्माचं ध्यान करून सम्यक दृष्टी होतात. 7व्या शेवटच्या समुद्रामधला महामत्स्य, त्याला कोण दररोज खाऊ घालायला आहे का? पाळलेल्या कुत्र्याप्रमाणे नाही. मग असा महामत्स्य, हिंसा करणारा पापी, तो सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो. अभक्ष खाणारा मनुष्य म्हणजे आचार्य म्हणतात बघा, यांच्यापाशी एवढी प्रतिकूलता असताना सुद्धा ते स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करून सम्यक दृष्टी होतात. तेव्हा आपण कधी म्हणतो का नाही, समाजी मरण भावना म्हणता का नाही मंगल? मग त्याला का म्हणता? ते पांडव, गजकुमार, सुकुमार मुनी, सुकौशल्य, त्यांच्यासारखी तर तुम्हाला आता प्रतिकूलता आहे का? एक छपकाला सांगताना ते तर जंगलात होते. त्यांना उपदेश देणारा कोण नाही, सांगणारे कोणी नाही. तुम्हाला तरी ते उपदेश देणारे लोक आहेत. प्रतिकूलता ऊन असेल तर थंडीचं वातावरण तयार करणारे लोक आहेत. मग त्यांच्या प्रकारे तुम्हाला प्रतिकूलता आहे का? मग तुम्ही उपयोग लावा. म्हणजे ते संबोधन करतो की नाही. म्हणून इकडून पहा की या 3 लोकातल्या असणाऱ्या जीवापेक्षा आपण सुखी आहोत. देवामध्ये 32 देवांगणा, एक फजिती ऐका, तिथे 32. मग त्या देवाला सुख आहे का? आपण केव्हा मरणार आहे आधीच आपल्याला माहीत आहे का? निवांत आहे का नाही? आणि त्यांना 6 महिने अगोदर समजलं तर दुःखी. जे तुम्हाला या दृष्टीने पाहिलं तर पुष्कळसं माहीत नाही सुखी आहात. काय ते अन्य गतीच्या अपेक्षेने पहा. आपल्याला वाटतं देवगतीमध्ये सुख आहे. आदिनाथाची जयमाला म्हणतो त्याला देवगतीचं वर्णन करताना काय म्हणतो? कबहू नंदनवन गए, कबू कहा कहा, कुठे कुठे. म्हणजे काय झालं? कधी काश्मीरला, कधी कन्याकुमारी, कधी काय कुठे फिरत चाललं की नाही. मग तसं ते सतत काय करत चालले?
तर म्हणजे नेयार्थ परिणमन करीत आहेत, पापच करत आहे, तेवढं तर तुम्ही आत्ता करत नाही, एवढी तुम्हाला अनुकूलता आहे. म्हणून आचार्य सांगतात, क्यों नहीं जानता. का उत्तर द्यायचं? हम जानेंगे, हम करेंगे. त्यांनी सांगितलं तर इकडून ऐकले, तिकडून सोडून दिले तर मग आपण अध्यात्माचे ग्रंथ वाचतो, आगमाचे ग्रंथ वाचतो, निश्चय नाही, व्यवहार नाही, दोन्ही माहीत आहे, पर्यायामध्ये अशुद्ध माहीत आहे, स्वीकार करतो. पण त्याच वेळेला द्रव्याचा स्वभाव शुद्ध आहे हेही स्वीकार करतो, श्रद्धा करतो. मग द्रव्याचा स्वभाव जो शुद्ध आहे त्याचं ध्यान करा तर पर्यायामध्ये शुद्धी प्राप्त होते. जे दिलेला आदेश काय करा, अंमलबजावणी करण्याचं कार्य तुमच्याकडे आहे. पुढे करा, जिसके जानने से कर्म कलंक दूर हो जाते हैं वो आत्मा शरीर में निवास करता हुआ भी देहरूप नहीं होता. मग जे कर्म कलंक तुम्हाला दूर करायचे असा आत्मा, निष्कलंक आत्मा, कसा आहे, अकलंक आत्मा शरीरामध्ये निवास करत असताना सुद्धा शरीररूप होत नाही. म्हणजे आचार्य अभेदामध्ये भेदाचं तुम्हाला ज्ञान करून देत आहेत. उसको तुम अच्छी तरह पहचानो. मग असा जे आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे तू चांगल्या प्रकारे जाण. मग चांगल्या प्रकारे जाण म्हणजे कशा चांगल्या प्रकारे जाण्याचं? निश्चय नाही आणि व्यवहार नाही, या दोन पद्धतीने जाणार चांगल्या प्रकारे. व्यवहार नयने अशुद्ध आहे हेही सत्य जाणार, अशुद्धीला अशुद्ध रूपाने जाणं ते पण कसं आहे, सत्य आहे. आणि अशुद्धी असताना शुद्ध स्वभाव पण तिथं आहे हे पण जाणार. एक मग अशी अनेकांतात्मक वस्तू, शुद्ध अशुद्ध आत्मा, मग प्रमाण ज्ञानाच्या द्वारे शुद्धी आणि अशुद्धी दोन्ही जाणार. न ज्ञानाच्या द्वारे शुद्धी आणि अशुद्धीमध्ये भेद करा आणि मग काय करा, शुद्ध निश्चय नयाच्या विषयाला प्रमाण ज्ञानाच्या द्वारे जाणार. तर पर्यायामध्ये काय होते, अशुद्धी आंशिक नष्ट होते. मग तो देह रूप राहत नाही, त्याला खऱ्या रूपाने जाणार. और दूसरे अनेक प्रपंचों को, झगड़ों को तो जानता है. संसारामध्ये किती आपल्याला हे आहे, प्रपंचामध्ये अनेक प्रकारच्या, त्याला तर मात्र पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यापर्यंत किंवा जे जे मंत्री आहेत त्यांचे सगळे कार्यक्रम, कुठे केव्हा कोणत्या वेळेला जायचं त्यांच्या पीएला माहीत असतं. आणि पीए त्यांना अगोदर 1-2 दिवस सांगतात. मग ते इकडे तिकडे सगळीकडे फिरतात. आपल्याला काढतं बघा, मंत्री सगळीकडे उद्घाटन चालले केले, बायका लेकरं नाही, घर सोडलं आहे, नागपूरला घर आणि मुंबईमध्ये राहतात आणि सगळ्यांचे उद्घाटन करत करत झंझट. पण कधी बरं वाटतं का? हे करतो आपण चुकीचं. तसं विचारलं मग सगळे संसाराचं झंझट तर जाणतो. व्यापार करायचा, नोकरी करायचा, मुलीचं लग्न करायचं, शिक्षण शिकवायचं आहे, डिलिव्हरी झालं तर चोळी करायचा, बाळणपण करायचा, पाळणा करायचा आहे, पाठवून द्यायचा आहे. हे सगळे सोप्या गोष्टी आहेत की नाही? मग कठीण, पण त्याला करतो. तिक्त का जानता है, अपने स्वरूप की ओर क्यों नहीं देखता. हे सगळं झंझट करणारा आत्मा, जो जाणणारा आत्मा आहे
त्याला का तू जाणत नाही? ज्या डोळ्याच्या गरे बहिरंगातले वस्तू जाणतो, पण त्याच्यापेक्षाही डोळा सुंदर आहे, त्याला का पाहत नाही? आणि जो डोळा सुंदर आहे, त्या डोळ्यामध्ये जाणणारं ज्ञान माझं सुंदर आहे, त्याला का तू पाहत नाही, जाणत नाही? वह निज स्वरूप ही उपादेय है, अन्य कोई नहीं है. इथे का सांगितलं? ग अभेद वृत्तीने दाखवलेला शुद्ध आत्मा तोच विषयाच्या अपेक्षेने उपादेय आहे, एकत्व आहे. आणि त्या शुद्ध आत्म्याला जाणणारी ज्ञान पर्याय ती उपादेय नाही. कारण ती ध्यान करणारी ज्ञान पर्याय साधी शांत आहे, एकदेश शुद्ध आहे, विशेष आहे, कार्य आहे. आणि मी शुद्ध आत्मा कारण आहे, सामान्य आहे, अखंड आहे, एक आहे. मग असा माझा शुद्ध आत्माच मला उपादेय आहे, जे विषयाच्या अपेक्षेने ग अभेद वृत्तीचा आत्मा विषय उपादेय आहे. साधनाच्या अपेक्षेने आपाचं मती तृतज्ञान, भाव तृतज्ञान उपादेय आहे. आणि पर्यायामध्ये ड ठ हे एकदेश शुद्ध पर्याय उपादेय नाही. कारण ते ग अभेद वृत्तीच्या आत्म्याला विषय केल्यानंतर एकदेश शुद्ध अवस्था प्रगट होते. अरंत सिद्धामध्ये पूर्ण शुद्ध अवस्था प्रगट होते. मग जी पूर्वी नव्हती ती आत्ता प्रगट झाली. पुण्य पापाचे परिणाम, एकदेश शुद्धाचे परिणाम, पूर्ण शुद्धाचे भाव कर्माचे परिणाम उपादेय नाहीत. पण त्या ग अभेद वृत्तीच्या विषयाला जाणण्यासाठी भावश्रुत ज्ञान पर्याय उपादेय आहे, इंद्रिय मानस जनित ज्ञान उपादेय नाही. एवढं आपणाला आचार्याने इथेपर्यंत मुखामध्ये घास घातला आईने, का ते फेकून द्यायचं का गिळाचं? इथे घरी गेल्यानंतर उद्यापर्यंत येच तर एकदा तरी जीवनामध्ये 5, 10, 15 मिनटं बसून जे आचार्याने देवगुरु शास्त्राने आपलं सत्य स्वरूप सांगितलेलं आहे, चिंतन करा, मनन करा, ध्यान करा, तर निमाणे सम्य दृष्टी होऊन निर्वाणाला माझा जीव प्राप्त होऊ शकतो. अशी श्रद्धा ज्ञान घेऊन या जिनवाणीच्या जिनेंद्र भगवंताच्या समोशनमधून जावा आणि पुढच्या जन्मात परत देवगतीतून परत त्या समोशनमध्ये जावा आणि ती श्रद्धा ज्ञान दृढ करा. परत भव अनुगामिनी सम्यक दर्शनसहित मनुष्य गतीमध्ये येणार आणि परत मनीहून निर्वाणाला जाणार. याच्यासाठी तुम्हाला बघा, पण गाथा बघितले होते, तरी तुम्हाला बघायचं असेल तर 129, 130 नंबर गाथा समयसारमध्ये आहे. त्याची जैशनाचार्याची टीका आहे. त्या टीकेमध्ये सुद्धा आचार्यांनी तुमचा तिसरा भाव परत जैन कुलामध्ये मनुष्य गतीमध्ये तुम्ही येणार एवढी गॅरंटी दिलेली आहे आणि ते मला स्वीकार करावा लागेल. हो. स्वयं सिद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. औदारिक शरीर रहित आहे. औदारिक शरीर अंग उपांग रहित आहे. वैक्रियक आहारक शरीर अंग उपांग रहित आहे. कार्माण तैजेस शरीर रहित शुद्ध ज्ञान आनंद
मात्र चैतन्य शुद्ध असंख्यात प्रदेशी शरीर मात्र स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. पंच शरीराने रहित आहे. चैतन्य शुद्ध ज्ञान शरीराने सहित आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. शांति शांति शांति. विसर्जन. नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सवतांगुणं नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सवतांगुणं नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सवतांगुणं. ओम. विसर्जन.